तर शिवसेनेचे प्रवक्ते राजू वाघमारे देखील आपल्यासोबत जोडलेले आहेतच। मी त्यांच्याकडे जातोय। राजूजी, आपण पाहतोय कोकणात सुद्धा तुम्हाला काही प्रमाणात मोठं यश मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महायुतीमधीलच दोन घटक पक्ष भाजप आणि शिवसेना, अनेक ठिकाणी महायुतीमधील या दोन्ही पक्षांमध्येच काटेकी टक्कर झालेली होती, मात्र तरी देखील चांगलं यश तुमच्या पारड्यात पडतंय। काय नगर परिषदा आणि नगर पंचायतीच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि त्या कार्यकर्त्यांनी त्या निवडणुकीमध्ये भाग घेतला पाहिजे। त्यांना त्यांच्या कष्टाचं फळ मिळालं पाहिजे या उद्देशाने जवळजवळ 100 नगर परिषदा आणि 19 नगर पंचायती या शिवसेनेने वेगळ्या लढल्या। 187 नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शिवसेना स्वतःच्या बळावर लढली, कारण शेवटी महायुती जरी होती तरी कार्यकर्ते आहेत, कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पुष्कळ ठिकाणी काही ठिकाणी तुम्हाला स्वतःच्या बळावर लढावं लागतं, काही ठिकाणी वेगवेगळ्या आघाड्या कराव्या लागतात। तर आम्ही जवळजवळ 187 ठिकाणी नगराध्यक्ष पद लढवलं, हो, 100 ठिकाणी नगर परिषदा लढवल्या, 19 ठिकाणी नगर पंचायती आम्ही स्वतःच्या बळावर लढलो आणि याचं सगळं श्रेय मी पुन्हा एकदा सांगतो, जेवढं श्रेय आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांचं आहे, जेवढं श्रेय आमच्या मंत्र्यांचं आहे, जेवढं श्रेय नेत्यांचं आहे, पण सगळ्यात जास्त श्रेय जर कोणाचं असेल तर हे सगळ्यात जास्त श्रेय आमचे सर्वोच्च नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब दिवस रात्र एक करून, अगदी दिवसाला 5-5 ठिकाणी सभा घेऊन, रोड शो करून, रात्री कार्यकर्त्यांना भेटून परत बैठका घेऊन पुढच्या दौऱ्याची पुढच्या स्ट्रॅटेजीची आखणी करून जी व्यक्ती दिवस रात्र काम करत होती त्याचं हे फळ आहे। तसेच श्रीकांत शिंदे आहेत, त्यांनी अगदी वडिलांच्या खांद्याला खांदा लावून जवळजवळ 22 सभा घेतल्या, रोड शो केले आणि संपूर्णपणे या निवडणुकीच्या पाठराखण करून पाठीमागे राहून पक्षाची बांधणी आणि पक्षाची कामं कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी करायची या स्ट्रॅटेजीमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदेचा ही महत्वाचा वाटा होता आणि यांचं जे यश आता जे आम्हाला बघायला मिळतंय ते त्यांच्या कर्तृत्वाचं यश आहे, कार्यकर्त्यांच्या मेहनतीचं यश आहे आणि कार्यकर्त्यांना न्याय देणारा नेता म्हणून आजच्या तारखेला जर एक लोकनेता म्हणून या महाराष्ट्रात जर कोण असेल तर ते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब आहेत आणि त्याचं प्रचिती तुम्हाला आता या सगळ्या निवडणुकीच्या निकालातून येते आणि ती प्रचिती याही पुढे याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने येईल याच्यात कुठचीही शंका नाही, कारण एवढं काम, एवढ्या गोष्टी आम्ही करून दाखवल्या, एवढ्या विकासाचे निर्णय घेतले, कोणत्याही मुख्यमंत्र्याने एवढ्या कमी काळामध्ये 2.5 वर्षाच्या काळामध्ये एवढे जास्तीत जास्त निर्णय घेऊन ते अंमलात आणले नसतील। तो विक्रम आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी केला आणि त्याचंच फळ आज जनता आम्हाला देते, महायुतीला देते आणि आमचे दुसरे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी पण त्याच पद्धतीने कामं केली। मुख्यमंत्री पदाच्या त्यांच्या या कारकिर्दीमध्ये आता जे झाल्यानंतर महत्वाचे निर्णय झाले आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी पण महायुतीच्या सरकारने केली आणि त्याचं सगळं श्रेय आमच्या या तिन्ही महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांना जातं आणि शिवसेनेचे जे यश आहे ते यश निर्विवादपणे शिवसेनेच्या माध्यमातून जी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात आली त्याचं यश तुमच्या पदरात पडत असल्याचं पाहायला मिळतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।